आपण एरवी रोज आपल्या जीवनामध्ये घरी मस्ती करणे, धिंगाणा करणे, अभ्यास करणे, आई वडिलांचा वटका खाणे हे रोज करतोच की नाही? मग आपण शिबिरामध्ये का आलोय याचं कारण आहे. काहीतरी वेगळं आपल्याला कळावं आणि ते वेगळं जे आहे ते आपल्या हिंदू सनातन धर्माविषयी आपल्याला ओढ निर्माण व्हावी याकरिता आपण हे शिबिरामध्ये बोलवतो मुलं. मला सांगा, घरी आपण नित्य नियमाने व्यायाम करतो का? नाही. नित्य नियमाने आपण गणपती अथर्वशीर्ष, मारुती स्तोत्र, भगवद्गीता, हरिपाठ, संस्कृताचे काही श्लोक, काही अभंग आपण रोज म्हणतो का? नाही म्हणत. तर रोज आपल्याकडनं हे घडत नाही. मग सुट्ट्यांमध्ये काहीतरी वेगळं करावं याकरिता आपण या शिबिरामध्ये आपण रोज जेवण घरी करतो ते इथेही करतोच की, पण इथे जी साधना घडते ती आपल्याकडनं घरी घडते का? नाही घडत. ती आपल्याकडनं घडावी याकरता आपल्या आईवडिलांनी आपल्याला इथे पाठवलं. आणि आपण जर इथे येऊन पुन्हा घरची ओढ निर्माण करत असू तर ते तुम्हाला करायचंच आहे ना. वर्षभर पुन्हा तुम्हाला त्या घरातच राहायचंय की नाही आपल्या आईवडिलांबरोबर. पण 15 दिवस जे आपण बाहेर येतो त्या 15 दिवसामध्ये 20 दिवसामध्ये आपल्याला बाह्यसृष्टी कळते. काय कळते? म्हणजे काय तर बाहेरचं वातावरण कसं, बाहेर कसं राहावं लागतं. जेव्हा आपण आपल्या स्वतःचे कपडे आपण धुतो, जेव्हा आपण स्वतःचा बिछाना आपण टाकतो, स्वतःचे कपडे घेऊन आपण आंघोळ स्वतः करतो, तेव्हा आपण आत्मनिर्भर होतो. कसे होतो? आत्मनिर्भर. आणि ही आत्मनिर्भरता जर आता आपल्याला मिळाली तर उद्या चालून जेव्हा तुम्ही पुन्हा युनिव्हर्सिटी कॉलेजमध्ये जेव्हा बाहेर गावी इंजिनिअरिंग करता जेव्हा जाल तेव्हा तुम्हाला एकटंच राहायचंय की नाही? मग तेव्हा ते एकटेपणा जाणवू नये, तेव्हा तो एकटेपणा आपल्याला त्रास देऊ नये याकरता आत्तापासून या बालसंस्काराची आपल्याला लहानपणापासून शिबिरांची काय आहे गरज आहे, लक्षात ठेवायचं. आणि याकरिता आपण ज्यांच्या मार्गदर्शनाखाली हे करतो तेव्हा त्यांचं आपण ऐकलं पाहिजे, रडलं नाही पाहिजे. आपल्याला आईवडिलांबरोबर राहायचं आहे की नाही 365 दिवस. पण एरवी इथे आपण जे राहायला आलोय त्या 15 दिवसात आपल्याला कसं जास्तीत जास्त शिकता येईल. आज तुम्ही बातमी बघताय, परक्या देशाने आपल्या देशामध्ये पहलगाममध्ये हल्ला केला. त्यामध्ये आपले जवळपास 27 जण मारल्या गेली की नाही? का मारल्या गेली? धर्मासाठी मारले गेले की नाही? तिथे विचारलं का तुम्ही मुसलमान आहात, तुम्ही माळी आहात, तुम्ही कुणबी आहात, तुम्ही पाटील आहात म्हणून मारलं का? नाही मारलं. काय विचारून मारलं? तुम्ही हिंदू आहात का? म्हणजे तुमच्यावरती भविष्यामध्ये जे आज आपल्या मोठ्या लोकांना जो त्रास भोगावा लागतोय तो त्रास भविष्यात आपल्याला सुद्धा होऊ शकतो. आणि तो त्रास होऊ नये याकरता धर्मासाठी आपण कट्टर राहिलं पाहिजे. कसं राहिलं पाहिजे? महाराजांनी सकाळी आपल्याला प्रार्थना करताना काय सांगितलं की महाराज म्हणाले आपण जर आज आपल्या धर्माची प्रार्थना नाही केली तर उद्या आपल्याला परधर्माची प्रार्थना करावी लागेल. किती छान वाक्य आहे. मला सांगा, आपल्याला परधर्माची प्रार्थना करायला आवडेल का? नाही आवडणार, कारण ते चुकीचे आहेत, लक्षात ठेवा. म्हणून ते आपल्याला बोलवतात. आपण बरोबर आहे, आपण जर चुकीचे असतो तर देवाने आपल्याला चुकीच्याच धर्मामध्ये जन्माला घातलं असतं ना. आपल्याला ज्या अर्थी हिंदू धर्मामध्ये देवाने जन्माला घातलंय त्या अर्थी आपण बरोबरच म्हणूनच की नाही. आपली तपस्या आहे, आपली साधना आहे, पूर्वपुण्य आहे म्हणून आपण हिंदू म्हणून जन्माला आलो. तर त्या हिंदू धर्मामध्ये आपले स्तोत्र, स्तुती स्तोत्र, हरिपाठ, काकडा ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, पावल्या, भगवंताच्या प्रार्थना, ह्या सगळ्या आपल्याला आत्तापासून आल्या पाहिजे. तुम्ही तरी खूप मोठे आहात. परधर्मामध्ये 2 वर्षाचा मुलगा झाला का त्यांना त्यांच्या धर्माचं ज्ञान द्यायला सुरुवात होते. तुम्ही तरी खूप मोठे आहात. म्हणून आता इथून पुढे या शिबिरामधनं जात असताना, या शिबिरामध्ये शिकत असताना एवढं शिकायचंय की आम्हाला आमच्या उज्ज्वल भविष्यामध्ये कट्टरता, धैर्यता आणि धर्माविषयी आस्था निर्माण करून आम्ही आमच्या धर्माला सांभाळण्याकरता मोठे होऊ याकरता आम्ही हे शिक्षण घेत आहोत. म्हणून आपल्याकरता हे शिबिर आहे, लक्षात ठेवायचं. घरी आपण एकादशी करतो का? नाही करतात. उत्तम. जे करतात ते. जे नाही करत त्यांनी आज एकादशी केली म्हणजे काय झालं? एकादशीचं पुण्य निर्माण झालं की नाही?
तुम्ही आळंदी क्षेत्रामध्ये राहता. आळंदी क्षेत्राचं महिमान काय, साधनही लक्षात ठेवा. खूप जन्माचं पुण्य उदयाला आलं की मग आळंदीमध्ये वाद घडतो बर का. ज्ञानदेव पडेल दृष्टी, का दृष्टी पडेल, जर अनंत जन्माचं पुण्य उदयाला आलं तर. आलं का लक्षात. आणि खरं सांगू, मोठ्या वयामध्ये एकदा का माणूस मोठा झाला, प्रौढ झाला का त्याला परमात्मा तत्व लवकर स्वीकारता येत नाही. बालपणापासून ध्रुवजींना कितव्या वर्षी देव मिळाला सांगा, 6व्या वर्षी. ध्रुवजी किती वर्षाचे होते, 6 वर्षाचे होते. आता 6 वर्षाचं कोण आहे ते हात वर करा बरं. कोणीच नाहीये. म्हणजे त्यांना 6व्या वर्षी देव भेटला. बालपणामध्ये केलेली भक्ती देवापर्यंत लवकर पोहोचवते. कळलं का लक्षात. देव, आता मी जर देवाला सांगितलं देवा मला दर्शन दे, देवा मला भेट दे, देवा माझा प्रसाद खा, तर मला वाटत नाही की देव माझा ऐके. पण हीच गोष्ट जेव्हा तुम्ही लहान लहान मुलं देवाकडे जातात आणि देवाला सांगतात देवा अरे बघ आज आम्ही की नाही चुरमुऱ्याचा चिवडा केला, आज भगर केली, आज चिवडा केला, आज आमचा प्रसाद खायला येशील. देव तुमचा भाव शुद्ध असल्यामुळे लवकर ऐकतो. उदाहरणच द्यायचं झालं तर पंढरपुरामध्ये नामदेव महाराजांचा जन्म झाला. माहितीये तुम्हाला नामदेव महाराज. नामदेव महाराजांच्या वडिलांचा नियम होता, ते रोज परमात्म्याला नैवेद्य दाखवायला जायचे. पंढरीनाथाला नैवेद्य दाखवायचं. आणि हे बघा, आपण जे भोजन करतो ते भोजन हॉटेलमध्ये असो, ते भोजन घरामध्ये असो, ते भोजन नातेवाईकांकडे असो, ते भोजन करताना आपण भोजनाच्या आधी प्रार्थना करणं गरजेचं आहे. त्या अन्नामध्ये दोष असतो. आपण जर वाईट अन्न खाल्लं तर आपली बुद्धी वाईट होते. मग त्या अन्नामध्ये जर दोष असेल तर त्या अन्नाला शुद्ध करण्यासाठी आपण श्लोक म्हणतो की नाही. वदनी कवळ घेता, घेतो की नाही. हा, हे का घेतो, कारण ते अन्न शुद्ध झालं पाहिजे. आणि मग नामदेव महाराजांच्या वडिलांचा नियम की अन्न शुद्धी करता देवाला नैवेद्य दाखवायचा, तो नैवेद्य घरी आणायचा, सगळ्यांनी प्रसाद म्हणून खायचा, असं ठरायचं. एके दिवशी नामदेव महाराजांचे वडील हे काही कामानिमित्त गावी गेले. त्यांनी त्यांच्या पत्नीला सांगितलं, राधाबाई तुम्ही की नाही एक काम करा. गोणाबाई त्यांच्या आईचं नाव. गोणाबाई उद्याचा नैवेद्य की नाही नामदेवाला घेऊन पाठवा. आता नामदेव महाराज छोटी 5 वर्षाचे, आणि 5 वर्षाचे छोटेसे नामदेव महाराजांनी तो नैवेद्याचं ताट हातात घेतलं आणि पंढरीरायाच्या मंदिरामध्ये गेले. आता नामदेव महाराज लहान होते, त्यांना माहिती नाही नैवेद्य फक्त दाखवायचा असतो. त्यांना वाटलं नैवेद्य दाखवायचं म्हणजे देवाला नैवेद्य खाऊ घालायचा असतो, कारण ते लहान होते, त्यांना माहिती नाही. मग ते देवाजवळ गेले. देवाजवळ ताट फिरवलं, पाणी फिरवलं. देवा चला जेवायला या बरं पटकन, मला खेळायला जायचंय. कारण आधीच नामदेव महाराज लहान, त्यामध्ये ते देवाजवळ बरं पटकन नैवेद्य. आता देव खाणार आहेत का सांगा बरं, नाही खाणार. पण नामदेव महाराज हट्टी होते. नामदेव महाराज म्हणले, हे बघ माझे बाबा गावाला गेले म्हणून तू जेवत नाहीस का. अरे ते येणार आहेत लवकरच, पण त्यांनी मला पाठवलंय, आणि खरंच मला पाठवलंय, शपथ बघ मी खोटं नाही बोलत, मलाच पाठवलंय. आणि त्यांनी सांगितलंय देव हे नैवेद्य खाणार आहे म्हणून, तर तू पटकन आहे. देव उभेचे उभे, हाले ना चाले ना. मग महाराज म्हणले, अरे चल की खा की पटकन, मला जायचंय, खेळायला जायचंय, सुट्ट्या लागल्यात, शिबिराला जायचंय, असं काहीतरी सांगत असतील देवाला. पण देव काही हाले ना चाले ना. मग नामदेव महाराज लहान होते पण कट्टर होते. काय सांगतोय मी, आपल्याला कट्टर राहिलं पाहिजे देवाविषयी. कोणी जर आपल्या देवाविषयी बोललं तर आपण त्याला धरलं पाहिजे. आमच्या देवाविषयी तू का बोलतोस, हे कट्टरच आहे, लक्षात ठेवा. मग नामदेव महाराज मात्र देवाला रागवले. देवा हे बघ, जर तू नैवेद्य खायला नाही आला ना तर मी माझं डोकंच फोडीन म्हणले. मग असं म्हटल्याबरोबर विटेवरी मूर्ती चळचळा कापली, जीवती लागली नामया संगे. ती मूर्ती घाबरली की, पंढरीनाथ घाबरले. या पोराने जर डोकं फोडलं तर नसती मला राधाबाई गोणाबाई भांडायला यायच्या. आता काय करायचं. मग देव प्रकट झाले आणि देवाने नैवेद्य खाल्ला. नैवेद्य खाल्ला मला हे सांगायचं नाही, पण लहान मुलांचं देव लवकर ऐकतो मला हे सांगायचं. मी जर पंढरी ज्ञानोबारायांकडे काही मागणी केली, लवकर ज्ञानोबाराय ऐकतील की नाही शंका आहे, कारण मी मोठा आहे. तुम्ही जे लहान आहात या वयामध्ये तुमचा भाव शुद्ध आहे, आणि तुम्ही ज्या वेळेस ज्ञानोबारायांना पंढरीनाथाला काही मागणी मागता तेव्हा पंढरीनाथ ज्ञानोबाराय ही मागणी लवकर स्वीकारतात. आलं लक्षात. आणि म्हणून आपण आपल्या धर्माविषयी आपल्या संस्कृतीविषयी
जागरूक राहणं काळाची गरज आहे. कित्येक मुलं आहे ते रोज कपाळाला गंध लावत नाही. गंध लावत नाही. कोण कोण लावत नाही रोज कपाळाला गंध? खरं प्रामाणिकपणे कबूल करायचं की महाराज आम्ही काही रोज कपाळाला गंध लावत नाही. का लावत नाही सांगा बरं? आपण जर हिंदू म्हणून जन्माला आलो तर आपलं पहिलं कर्तव्य आहे आपण कपाळावर काय लावलं पाहिजे? गंध लावला पाहिजे. गंध लावल्याने काय फायदा होतो? तुम्हाला एक गोष्ट सांगतो. घटना अशी आहे, एक माणूस होता, तो काही देवाचं वगैरे करत नसेल, पण साधूने त्याला सांगितलं तू एक काम कर, जे वैष्णव तिलक धारण करतात ना तू रोज सकाळी त्यांचा वैष्णव तिलक पाहत जा आणि तुझी दिवसाची सुरुवात करत जा. तुला काही करणे आळशी असतात ना बरेच जण, त्यांना कपाळाला गंध लावायचा नसतो, फिरायचं असतं. असं ज्या ज्या वेळेला आपल्या घरामध्ये कोणाचा मृत्यू होतो तेव्हाच कपाळाला गंध नसला पाहिजे. सुतकामध्ये आलं का लक्षात? मग त्या माणसाला साधूने सांगितलं तू फक्त वैष्णव तिलक, जो तिलक वैष्णव लावतो तो वैष्णव तिलक रोज बघायचा, त्याशिवाय जेवणाची पाणी प्यायची सुरुवात करायची नाही. रोजचा नियम. त्या गावामध्ये एक वैष्णव होता, तो रोज जायचा, रोज त्याचा कपाळाचा गंध बघायचा, निघून यायचा, रोज कपाळाला गंध बघायचा. एके दिवशी शेतकरी, तो जो वैष्णव होता तो शेतीमध्ये गेला होता, शेतामध्ये काम करायला. पहाटे लवकर गेला. अरे बापरे, आता तर मला पाणी पिता येणार नाही. कुठे गेला? शेतात. त्याच्या बायकोला विचारलं, शेतात. त्या शेतात, आमच्या शेतात. महाई तिथे शेतात निघाला आणि हा पहाटे शेतात गेला. काहीतरी उकरत असताना अचानक घटना अशी घडली की ती माती उकरत असताना त्याला सोन्याच्या मोहरांचा भरलेला अंडा सापडला. कोणाला? वैष्णवाला. वारकरी होता, वैष्णव होता. आणि तेवढ्यामध्ये घटना, याला हा जो मनुष्य होता याला कपाळाचा गंध बघायचा नियम होता. हा तिथे त्याला तो हंडा सापडला की हा तिथे जवळ गेला आणि लांबूनच हाक मारली, ओ वैष्णव दादा. त्याने असं वर केलं कपाळ की त्याला गंध दिसला. गंध दिसला की तो जोरात म्हटला, हा दिसला 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 दिसला. आता वैष्णवाला काय वाटलं, याला काय दिसला? हंडा दिसला 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 दिसला. तो वैष्णव त्याच्या जवळ आला. हे बघ म्हणले, अर्ध तू घे, अर्ध मला राहू दे. आता मला सांगा, त्या माणसाचा अर्धण्याच्या मोहरांचा त्याला मिळाला. काय मिळाला? रोज गंध बघत होता त्या वैष्णवाचा. म्हणजे फायदा झाला का नाही? जर गंध बघण्याचा एवढा फायदा आहे तर गंध लावण्याचा किती फायदा आहे? म्हणून रोज गंध लावला पाहिजे. आलं लक्षात? इथून गेल्यानंतर सुद्धा हा नियम रोज सुरू ठेवायचा. जो आमचा सकाळी आम्हाला प्रार्थना शिकवली जाते, अनंता मधुसूदना, हनुमान चालीसा, ही प्रार्थना आपण रोज घरी गेली पाहिजे. उत्तम उत्तम. जे म्हणतात ते उत्तम. मग जे नाही म्हणत त्यांनी हे रोज करतात, त्यांनी अजून पुढचं केलं पाहिजे. गीतेचा 15वा अध्याय याची संख्या तुम्हाला दिली जाते. तो गीतेचा 15वा अध्याय रोज तुम्ही जर एकदा इथे ते पाठ तुमचे शब्द तोंडात बसले तर ते सतत मुखात गायले तर ते ध्यानात राहतात. आणि तुम्ही जर हे इथपर्यंतच गायलं पुन्हा घरी गेल्यावर हे बंद केलं तुम्ही विसरून जाल की नाही? आणि म्हणून आपल्याला ही नैतिकता आहे, आपली जबाबदारी आहे की आपण आपल्या संप्रदायाविषयी, आपल्या धर्माविषयी आणि आपल्या पूज्यजनांविषयी आपण आदराने वागलं पाहिजे, प्रेमाने वागलं पाहिजे, सगळ्यांशी हिसळून मिळून. कारण आज आम्हाला एकत्र येण्याची गरज आहे. लक्षात ठेवा, हा नारायणगावचा, हा मंतरचा, हा पवना डॅमचा, हा नाशिकचा, हा सिन्नरचा, असं करून आपल्याला चालणार नाही. जर आज तुम्ही या संस्थेमध्ये एकत्र आलात 15 दिवसासाठी तर आज तुमचं एवढ्या मुलांचं एकत्र कुटुंब आहे, तुम्ही एका परिवारातले, हे तुम्हाला कळालं पाहिजे. लक्षात ठेवा. तुम्ही जर आज म्हटले नाही हा या गावचा आहे, हा तो आहे, मी कशाला याच्याशी बोलू, असं जर केलं तर आपली एकी राहणार नाही. एकीचं बळ कशाला म्हणतात माहितीये तुम्हाला? आम्हाला धडा होता बघा. एकीचं बळ म्हणजे काय? एक काडी घेतली की मोडल्या जाते की नाही? 2 घेतल्या की मोडल्या जातात आणि 50 काड्या घेतल्या की मोडल्या जातात काय? का मोडल्या जात नाही? कारण त्या एकत्र आहेत. मग आता आज जर तुम्ही असं केलं, मी नाशिकचा आहे, मी पवना डॅमचा आहे, तर तुमची एकी राहील का? पण तुम्ही जर म्हटलं नाही आम्ही 15 दिवसाकरता आदरणीय उडान महाराजांचे सगळे परिवारातील मंडळी एकत्र आहे, तर बाहेरचा मनुष्य तुमच्याकडे वाकड्या नजरेने बघेल काय? नाही बघणार. म्हणून आपण सगळेजण एक आहोत हे अंतःकरणामध्ये आपल्या बिंबलं पाहिजे. आपण एक आहोत, आपण सनातनी आहोत, आपण हिंदू आहोत आणि आपण त्यातल्या त्यात ज्ञानोबारायांचे पाईक आहोत. आलं लक्षात?
याकरता ही आपली जबाबदारी आहे. आपण या गोष्टीची खबरदारी घेतली पाहिजे. आणि जी नैतिकता आपल्याला या 20 दिवसामध्ये 15 दिवसामध्ये आदरणीय सोमेश्वर महाराज तुम्हाला शिकवतील, अजूनही महाराजांचे सहकारी तुम्हाला जे शिकवतील ते तुम्ही सतत घोकलं पाहिजे घरी गेल्यानंतर. नाहीतर इथे केलं आणि घरी गेलं की पुन्हा जैसे थे वैसे हो गए, तर हे करून चालणार नाही. जे आहे ते सतत आपण चालू ठेवलं पाहिजे. त्याच्याने फायदा कोणाचा आहे? हा, आणि तो फायदा लाभ पदरामध्ये पडावा याकरता आपण ह्या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे आणि याकरता आपण तत्पर राहिलं पाहिजे. ही सगळ्यांना विनंती आहे, सगळ्यांना प्रार्थना आहे. सगळ्यांनी आनंदी राहा, खुश राहा, रडू नका. पुन्हा इथून गेल्यावर तुम्हाला घरीच जायचं आहे, कळलं ना? म्हणून जेवढे दिवस तुम्ही इथे आहात तेवढ्या दिवस तुम्ही उत्तमरित्या राहिलं पाहिजे. भगवद्गीता, हरिपाठ, ज्ञानेश्वरी, चिंतन हे सगळं केलं पाहिजे. अशीच आमच्याकडनं ही प्रगती घडावी अशी आपण ज्ञानोबा यांच्या चरणी काय करूया? प्रार्थना करूया. कुंडली